जय भीम. नमस्कार. 29 मार्च 2025 रोजी महाबोधी विहार बुद्धगया येथील बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे व तेथे जी भिक्खूंना मारहाण झाली व ज्यांनी मारहाण केली त्या पोलिसांच्यावरती कारवाई केली पाहिजे या व इतर विषयासाठी आपण मोर्चा आयोजित केला होता. परंतु इंदापूर पोलिसांनी या मोर्चाची परवानगी अर्ध्यात एक तासात नाकारली. 19 मार्चला ॲडव्होकेट आशुतोष भोसले यांनी परवानगीसाठी ॲप्लिकेशन अर्ज दिला आणि अर्ध्या एक तासामध्ये लगेच इंदापूर पोलिसांनी परवानगी नाकारली. तसं लिखित पत्र ॲडव्होकेट आशुतोष भोसलेंना दिलं. त्यानंतर 24 तारखेला ॲडव्होकेट आशुतोष भोसले यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली. त्या दिवशी मान्य उच्च न्यायालयाने सरकारला याबाबत विचारणा केली, इंदापूर पोलिसांना विचारणा केली आणि दुसऱ्याच दिवशी हिअरिंग ठेवलं, सुनावणी ठेवली. दुसऱ्या दिवशी 29 तारीख आम्हाला सुटेबल नसल्यामुळं किंवा वेळ कमी पडत असल्यामुळं आम्ही 5 तारीख या आंदोलनासाठी मागितली. मेहरबान उच्च न्यायालयानं, मान्य उच्च न्यायालयानं आम्हाला त्याच दिवशी पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन अर्ज द्यायला सांगितला आणि त्याच दिवशी पोलिसांना परवानगी देण्यासाठी सांगितली, नगरपालिकेला परवानगी देण्यास सांगितली. त्याच दिवशी ॲडव्होकेट आशुतोष भोसले यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगीसाठी अर्ज दाखल केला. त्याबाबत अद्यापही पोलिसांनी कुठली परवानगी दिली नाही. याचा अर्थ मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधामध्ये अजूनही इंदापूर पोलीस आहेत. ठीक आहे, मान्य उच्च न्यायालयानं आमच्या संविधानिक अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी 5 तारखेला या आंदोलनास, कार्यक्रमास परवानगी दिलेली आहे. त्या दिवशी कार्यक्रम होईल. पोलिसांनी परवानगी दिली तरी होईल, नाही दिली तरी होईल. जर पोलिसांनी कारवाई केली तर मान्य उच्च न्यायालयामध्ये आम्हाला दरवाजे मोकळे आहेत. माझी माहिती आहे की कालच पुन्हा मान्य उच्च न्यायालयानं इंदापूर पोलिसांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयात बोलवलेलं आहे किंवा न्यायालयात त्यांना उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तो न्यायालयाने जे आदेश दिल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करू. परंतु 29च्या ऐवजी 5 तारखेला हा कार्यक्रम होईल. याच्यामध्ये प्रमुख विषय महाबोधी विहाराचा असला, बौद्ध भिक्खूंना मारहाण करण्याचा असला तरी त्याच्यामध्ये आणखीन काही विषय आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा बिल क्रमांक 33 नुसार नवीन कायदा येऊ घातलेला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेसमोर येत आहे. या कायद्यानुसार, संभावित कायद्यानुसार विरोधकांचं बोलणं पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. जर कोणी विरोधात बोलला, सरकारच्या जनविरोधी पॉलिसीच्या, नीतीच्या, धोरणांच्या विरोधामध्ये जर आवाज त्यानं केला तर त्याला तुरुंगवास होणार आहे, त्याच्यावरती केसेस केल्या जाणार आहेत. अशा प्रकारचं बिल, अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र विधानसभेत येत आहे. ज्यावेळेस संविधानातील मूलभूत अधिकार आहेत त्यावेळेस त्या मूलभूत अधिकाराला, संविधानाला बाजूला ठेवून, पायदळी तोडून सरकार
सरकारचं प्रशासन, पोलीस प्रशासन वागत असेल, तर ज्यावेळी हा कायदा येईल त्यावेळी त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्य असेल विरोधकांना मारण्याचं, ठोकण्याचं, छळण्याचं, जेलमध्ये टाकण्याचं, एन्काउंटर करण्याचं. याचाही निषेध होणं गरजेचं आहे. त्यामुळं 5 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये हाही मुद्दा आपण घेत आहोत. मस्साजोगच्या प्रकरणामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये आंदोलनं झाली नसती, लोक रस्त्यावर उतरले नसते, तर पोलिसांनी ते प्रकरण जवळजवळ दाबलेलं होतं, आरोपींना वाचवलं होतं. कालची आजची माहिती आहे की कोण महाजन नावाचे पीआय आहेत, पोलीस स्टेशनला 3.5 तास संतोष देशमुख यांचा भाऊ बाहेर बसून होता पोलीस स्टेशनला. आणखीन एक साक्षीदार प्रत्यक्षदर्शी बाहेर बसून होता. जर 3.5 तास बाहेर बसून होते आणि कारवाई केली गेली नाही, ज्यावेळेस संतोष देशमुखला मारहाण होत होती, त्याची हत्या केली जात होती, आणि त्यावेळेस हे लोक पोलीस स्टेशनला कारवाईसाठी बसून होते, याचा अर्थ, आणि पोलीस काहीच कारवाई करत नव्हती, याचा अर्थ पोलीस त्याच्यामध्ये, खास करून पीआय महाजन असतील किंवा संबंधित आणखी कोण पोलीस असतील, ते सहभागी होते. परभणीच्या प्रकरणामध्ये मेडिकल रिपोर्ट असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं, की आपल्या जो कार्यकर्ता परभणीचा मयत झाला त्याचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला, दम्याने झाला. काल परवा न्यायालयीन चौकशीमध्ये हे सिद्ध झालं किंवा हे स्पष्ट झालं न्यायालयीन चौकशीमध्ये की हा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. पोलीस हे खुनी आहेत परभणीचे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे, असं न्यायालयीन चौकशीमध्ये समोर आलेलं आहे. बोरला विक्रम गायकवाड नावाच्या तरुणाची हत्या झाली, त्याच्यामध्येही पोलिसांनी चुकीचा तपास चालू केला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी आमचे मित्र आणि शिवफुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते लवंडे बापू यांच्या घरी 300-400 संभाजी भिडेचे गुंड येऊन थांबले. त्या अगोदर त्यांना फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फोन करून, व्हॉट्सअपवरून खुनाच्या धमक्या दिल्या जात होत्या. हे 300-400 गुंड आले, त्यांनी वेळेच हालचाल केली, त्यावेळेस पोलिसांनी मदत केली, त्यांना वाचवलं विकास बापू लवंडे यांना. परंतु त्या गुंडांच्यावरती अद्याप कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नाही. संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील किंवा अशा अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना छळलं गेलं, त्रास दिला गेला, तुरुंगात टाकलं गेलं खोट्या गुन्ह्यांच्यामध्ये, फक्त विरोधक आहेत म्हणून. सरकार कुणाचंही असलं तरी फक्त विरोधक आहेत. एकदा भाजपचा निरपराध कार्यकर्ता आहे किंवा एकनाथ शिंदेचा निरपराध कार्यकर्ता आहे किंवा अजितदादाच्या पक्षाचा निरपराध निष्पाप कार्यकर्ता आहे, त्याला जेलमध्ये टाकलं किंवा त्याला त्रास दिला तर ते सुद्धा कोणी त्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. परंतु महायुतीचं सरकार हे किंवा फडणवीसांचं सरकार हे ठरवून टार्गेट करून विरोधकांना त्रास देत आहे, नोटिसा पाठवत आहे, छळत आहे. त्यांचं नाही ऐकलं, सरेंडर नाही झाले, शरणागती नाही पत्करली तर त्यांना जेलमध्ये टाकत आहे, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करत आहे. अशा बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. मलाही काही ऑफर आल्या, काही माझ्या जवळच्या मित्रांनी दिल्या, काही इनडायरेक्टली धमक्या दिल्या, आणि ह्या धमक्या अनेक दिवसापासून सुरू आहेत, 6-7 वर्षापासून सुरू आहेत. खास करून कोरेगाव भीमाची दंगल झाल्यानंतर 4-5 महिन्यातच मला तडीपारची नोटीस आली होती. त्यानंतर हायकोर्टाने मान्य उच्च न्यायालयाने त्याला स्थगित दिली होती. नंतरच्या काळामध्ये ते तडीपारचं प्रकरण माननीय प्रांताधिकाऱ्यांनी ते प्रस्ताव रद्द केला होता. कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर मला माझ्या कुटुंबियाला प्रचंड त्रास देण्याचं काम या सरकारनं किंवा फडणवीस गृहमंत्री असताना झालेलं आहे.
काही ऑफरही दिल्या गेल्या. मी त्या काही गोष्टी वारंवार मागं बोललेलो आहे. आता काही 2-4 दिवसापूर्वी काही मला इनडायरेक्टली धमक्या दिल्या गेल्या. त्याबाबत मी काही माझ्या जवळच्या लोकांना आणि कुटुंबियांना माहिती दिलेली आहे. जर काही तसं काही प्रसंग आला, काही बरं वाईट झालं तर ते लोक सांगतील. त्या काही गोष्टी मी लिहूनही ठेवलेल्या आहेत. माझा उद्देश जो आहे की 5 तारखेचा कार्यक्रमाचा जो उद्देश आहे, संविधानाचं संरक्षण करणं, संविधानामध्ये दिलेले जे मूलभूत अधिकार आहे, आपली कर्तव्य आहेत. आम्ही कर्तव्यात कुठं चुकणार नाही. संविधानाची कर्तव्यामध्ये आम्ही कधी खोटं बोललेलं नाही, कधी चोरी केली नाही, कोणाची छेडछाड केली नाही, कोणाला मारहाण केली नाही, कोणाला मारायला लावलं नाही, कुठला 2 नंबर धंदा केला नाही, कुठली खंडणी गोळा केली नाही. आमच्या वडिलांची शिकवणच होती किंवा आमच्या महापुरुषांनी आम्हाला जे काही तत्वज्ञान दिलं, विचारधारा दिली, त्यानुसार कुठल्याही गुन्हेगारी प्रकारचं कृत्य आमच्याकडनं कधी झालं नाही, होणारही नाही. परंतु विरोधकांच्या मध्ये भय निर्माण करणं, भीती निर्माण करणं, ही जर सरकारची भूमिका असेल तर त्यांना दाखवून देणं गरजेचं आहे की आम्ही घाबरत नाही. तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत. महाराष्ट्रातला शिव फुले आंबेडकरांचा मावळा वारसा चालणारे कार्यकर्ते, अनुयायी हे घाबरणारे लोक नाही आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केला हे मृत्यू पत्करतील, परंतु हे लोक घाबरणार नाहीत. हा संदेश, हा मेसेज सरकारला देण्यासाठी 5 तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं आपण उपस्थित राहिलं पाहिजे. संविधानामध्ये समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुता दिली आणि यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा दिली. प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार आहे. परंतु विरोधकांना ज्या प्रकारे भिक्खूंना सोडत नाहीत, धर्मगुरूंना सोडत नाहीत, आमच्या नागरिकाची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे, परंतु भिक्खूंना ज्यावेळेस मारहाण केली जाते त्याचं काय? जे प्रतिष्ठा कुठं राहिली? संविधानाने दिली प्रतिष्ठा जी नागरिकाला आहे, जेलमध्ये टाकायचं, त्यांना सडवायचं, ते आजारी आहेत नाहीत, त्यांच्या कुटुंबियांची काय परिस्थिती आहे, त्यांची मानसिकता काय राहील, घरच्यांची, त्यांच्या नातेवाईकांची मानसिकता काय राहील, पत्नीची, आई वडिलांची, मुलांची मानसिकता काय होत असेल. एखादा व्यक्ती विनाकारण जेलमध्ये गेल्यावरती, जेलमध्ये बसल्यावरती ही जी भीती निर्माण केली जात आहे, ही भीती घालवली पाहिजे लोकांच्या मनातली. ते भीती दाखवत आहेत, भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हत्या करत आहेत, हत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही घाबरलं नाही पाहिजे. फक्त आणि फक्त आम्ही घाबरत नाही आहोत तुमच्या दमनशाहीला, दडपशाहीला, हुकुमशाहीला, तुमच्या पेशवाईला. आणखीन सांगतो की मागं मी सांगितलं, मला शाळेच्या बाबत, संस्थेच्या बाबतीत काही लोक बोलतात आदवात उलट सुलट. अनेक वेळा सांगितलं की 2 नंबरला आहे. पहिली गोष्ट संविधान, मान सन्मान, स्वाभिमान, आणि नंतरला शाळा असेल, संस्था असेल. तर मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. समाजामध्ये जे समाजाला शिव फुले आंबेडकरांचा वारसा आहे, मला माझे वडील रत्नाकर मखरेंचा वारसा आहे. मी जर घाबरलो तर माझा समाज किंवा जी चळवळ याला अडचणी येतील, आमच्या लोकांना अडचणी येतील. त्यामुळं हे आंदोलन यशस्वी करणं, जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. राहुल मखरे असेल नसेल, मी कधीच व्यक्तिगत कुठल्या पदासाठी किंवा राजकारणामध्ये मला काही मिळेल यासाठी काम केलेलं नाही. 25 वर्षामध्ये हे भानगडीत पडलेलं नाही. परंतु समाजातला प्रत्येक नागरिक असेल, त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे, तो भयमुक्त वातावरणात राहिला पाहिजे. त्याच्या आर्थिक समस्या आहेत, शेतीच्या समस्या आहेत, अनेक समस्या आहेत.
मी त्या डिटेल्समध्ये जात नाही. आपण 5 तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.